शारदीय नवरात्रोत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होतोय। नवरात्रोत्सव काळात राज्यासह देशभरातून लाखो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि महापालिका प्रशासनानं श्री अंबाबाई मंदिर आणि परिसरात विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्यात। आज जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी पाहणी केली। यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह व्यवस्थेतील संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे। मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूडसुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत। यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा जो वापर करणार आहे त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे। तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं, दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे। आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दीच्या अनुषंगानं मंदिर परिसरातील काही स्टॉल्स ही 10 दिवसांसाठी हटवण्यात येणार आहेत। पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मंदिराचा बाह्य परिसर, दर्शन रांगा, मनकर्णिका कुंड परिसर, मंदिराच्या आतील दर्शन मार्ग याची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या। कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात शहराच्या बाजूला आणि अंतर्गत वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे। भाविकांसाठी 15 वाहनतळाच्या ठिकाणी 64 स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे।